शरद पवारांचा पक्ष एनडीए सोबत येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि याच मुद्द्यावरती बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी एकनाथ शिंदेंची पाठराखण केली आहे। एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी करणं जनतेलाही खपणार नाही आणि शरद पवारांचा पक्ष एनडीएचा घटक झाल्यास नेत्यांवर विश्वास राहणार नाही असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। कधीच कोणीही कुणाचेही महत्व कमी करू शकत नाही। त्या व्यक्तीच्या स्वतःच्या चुका त्याच्या पक्षाचं महत्व कमी करत असते। माननीय एकनाथ शिंदेजी हे आमचे मित्र आहेत। जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती, महाविकास आघाडीची सत्ता होती, तेव्हा सत्तेतून बंड होणं हे सुद्धा एक क्रांतिकारी पाऊल आहे। तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार। माननीय मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या एनडीएची घटक होणार नाही, इतक्या स्पष्टपणे। या कपोकल्पित दंतकथा आहे असं सांगितलं। आता तुम्ही जे म्हणताय हे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर 15 दिवसातच जर ते एनडीएचे घटक होतील तर जनतेच्या मनात एक नेत्यांवरचा विश्वास कमी होईलच। नागपूरचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम अशा आशयाचे अनेक होर्डिंग नागपूरच्या प्रमुख चौकांवरती लावण्यात आलेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक दिवस राहण्याच्या विक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच मागे टाकलंय। आता ते राज्याच्या राजकीय इतिहासात प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन करणाऱ्या होर्डिंगचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी नवं विक्रम प्रस्थापित केलेला आहे। त्यांनी राज्याचे जे प्रमुख नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, शरद पवार यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिल्याचा विक्रम मागे टाकला आणि त्याच अनुषंगाने नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन करणारे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। नागपूरचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम अशा आशयाचे होर्डिंग्स जे आहेत ते नागपूरच्या सर्व प्रमुख चौकांवर लावण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात एक अशी चर्चा सुरू आहे की लवकरच भाजप श्रेष्ठी जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये नवी आणि महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात आणि अनेक नेते त्या संदर्भात वक्तव्य करत आहेत। आणि असं होत असताना जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा एक विक्रम केला आणि शरद पवार सारख्या मातब्बर नेत्यांचा जो विक्रम आधीचा होता तो मागे टाकलेला आहे, त्यानंतर असे होर्डिंग्स जे आहेत मोठ्या शहरांमध्ये प्रमुख चौकांवर लावण्यात येत आहेत। काही बदल येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार आहे का आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेला हे सांगितलं जात आहे की देवेंद्र फडणवीस हेच असे नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे। ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिले, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे का, या होर्डिंग्सकडे या दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील गोदावरी नदीत दूषित पाण्याचे नाले आणि थेट प्रक्रिया न केलेलं सांडपाणी मिसळत असल्याचं चित्र आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च होतोय, मात्र गोदावरीमध्ये सांडपाणी मिसळत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। पुढच्या वर्षी कुंभमेळ्यात लाखो भाविक गोदावरीमध्ये अमृत स्नान करणार आहेत आणि त्याच पाण्यात सांडपाणी मिसळत असल्यानं येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गोदापात्राच्या भागातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नाशिकमध्ये नद्यांचं संवर्धन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये नाशिकच्या नंदिनी नदीचा देखील समावेश आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी या नंदिनी नदीची स्वच्छता करण्यासाठी देखील मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडनं प्रयत्न केले जात आहे। या नंदिनी नदीमध्ये कोणीही त्या ठिकाणी कचरा टाकू नये किंवा दूषित पाणी मिसळू नये यासाठी जी प्रशासनाकडनं प्रक्रिया केली जाते। मात्र असं असलं तरी देखील अनेक ठिकाणी जे पावसाळी गटारी आहेत त्या पावसाळी गटारींचं जे पाणी आहे, आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये ज्या पद्धतीनं हे दूषित पाणी मिसळलं जातं तसंच जे पाणी आहे त्या नंदिनी नदीच्या पात्रामध्ये देखील थेट मिसळलं जातं। या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया ही या ठिकाणी केली जात नाही। आपण ज्यावेळेस फील्डवर जातो आपल्याला काय काय आढळतं? आपलं काम नाही, आम्ही जे आढळतं ते संबंधित डिपार्टमेंटला कळवतो आणि त्यांच्यामार्फत कारवाई होते पुढे जाऊन।
अहवाल जो तयार केला जातो तो त्या स्पॉटचा असतो का संपूर्ण नदी पात्रा परिसरात? तुम्ही आमच्या वरिष्ठांची चर्चा करा. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलण्याची परवानगी जरी नसली तरी देखील हेच अधिकारी या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी फील्ड व्हिजिट करतात. या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नेमका या स्पॉट व्हिजिटमध्ये नेमकं काय काय आढळून आलंय याची संबंधित माहिती मिळाल्यानंतर काय कार्यवाही ही त्या ठिकाणी खरं तर केली जाते आणि नद्यांचं संवर्धन करण्यासाठी नेमकं कोणकोणते ठोस पावलं हे पुढील काळात उचलले जातील याची जी माहिती आहे ती खरं तर येणाऱ्या काळात या सगळ्या नद्यांचं प्रदूषण रोखल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. यानंतरची बातमी गोंदियातून आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र आता ऐन धान पिकाच्या लागवडीच्या वेळेवर पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे. पावसाभावी शेतात टाकलेलं धान करपण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे. गोंदियामध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेतलंय देवेंद्र रहांगडाले यांनी. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे जून महिन्यात पाऊस झाला नाही. परिणामी जे शेतकऱ्यांच्या पेरण्या आहेत त्या लांबल्या होत्या. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपल्या शेतामध्ये धान पिकाची नर्सरी लावली आहे, धान पिकाची पेरणी केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकरी जो आहे तो चिंतेत सापडलेला आहे. मी सध्या एका धान पिकाच्या शेतीमध्ये आपण जर का बघितलं तर या ठिकाणी जी शेतकऱ्याने धान पिकाची पेरणी केलेली आहे, पर्रे टाकलेले आहेत. मात्र गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हे जे पर्रे आहेत ते आता करपण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला जून महिन्यात जो आहे पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे शेतकरी चिंतातूर होता. मात्र जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली आणि हे पर्रे टाकल्यानंतर आता शेतकरी धान पिकाची लागवड करणार. अशामध्ये असताना पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याने जो गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आहे तो पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. मी ज्या धान पिकाच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर हे जे पर्याय आहेत हे करपण्याच्या मार्गावर आहेत आणि आता जे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्या सगळ्यांच्या नजरा आहेत त्या आकाशाकडे लागून आहेत. कधीपर्यंत हा पाऊस बरसेल आणि या धान पिकाच्या जी नर्सरी आहे ती करपण्याच्या मार्गावर त्याला कधीपर्यंत नवसंजीवनी मिळेल या चिंतेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी सध्या दिसून येत आहे. देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. आकाशातून जमिनीकडे पाहिलं तर मराठवाड्याची वेदना स्पष्ट दिसते. नजरेच्या टप्प्यात येणारी काळ्या आईची विशाल कुशी पण अनेक ठिकाणी अजूनही पेरणीच होऊ शकलेली नाही. ही ड्रोनच्या नजरेतून तुम्ही पाहत असलेली दृश्य आहेत. धाराशिव जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय. कुठे रिकामी शेतं, कुठे धूळ पेरणी करून पावसाची वाट पाहणारे शेतकरी, तर कुठे उगवलेलं पीकही पावसाअभावी कोमेजण्याच्या मार्गावर. जुलैचा अर्धा महिना संपत आला, पण मराठवाड्यात अजूनही केवळ 64% पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 91% पेरणी पूर्ण झाली होती. म्हणजेच एका वर्षात तब्बल 27% घसरण झाली आहे. आकाशातून दिसणारी ही रिकामी शेतं ही केवळ ओसाड जमीन नाही तर लाखो शेतकरी कुटुंबांची अधांतरी पडलेली स्वप्न आहेत. कारण शेतकऱ्याच्या आयुष्यात पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तो जगण्याचा आधार असतो आणि यंदा तोच आधार अजूनही मराठवाड्याच्या अनेक भागांना मिळालेला नाही. नागपूर जिल्ह्यातील बोरुजवाडा इथं एका शेतकऱ्यानं गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. निखिल गणेर यांची गावामध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातून जाणारा रस्ता बाजूच्या शेतात असल्यानं ट्रस्टनं अडवला. त्यासाठी महसूल विभागाच्या पायऱ्या झिजवल्या. नंतर मात्र कुठेच न्याय मिळाला नसल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. मात्र पोलिसांनी त्या शेतकऱ्याला एका आठवड्याचं आश्वासन देत खाली उतरवलंय. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील उमेश माने या तरुणाला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले या तरुणाचा चाकून वार करून 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती. आता ज्या उमेश मानेसाठी विलास घुले यांची हत्या झाली त्याच उमेश मानेवर केज पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या तक्रारीवरून अत्याचार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिलेला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसंच या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ देखील त्याने काढले असल्याचं या तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत. रायगडच्या काळ नदीपात्रामध्ये अडकलेल्या 2 युवकांची एनडीआरएफच्या जवानांनी मध्यरात्री सुखरूप सुटका केली. आदिल शकील खान आणि शबू अशी सुटका केलेल्या दोघांची नावं.
हे दोघं बुधवारी संध्याकाळी महाडजवळच्या काळा नदी पात्रातील छोट्या बेटावर फिरण्यासाठी गेले. काल झालेल्या जोरदार पावसानंतर काळा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि हे दोघं बेटावर अडकून पडले. काळा नदीच्या पाण्यातून मार्ग काढत या दोघांचा शोध घेत बेटावर अडकलेल्या दोघांची रात्री उशिरा एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली. सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेलं मसाल्याच्या दुकानावर ही कारवाई करण्यात आली. बीजी गोयल अँड कंपनी इथे तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक्सचे नमुने जप्त केले. 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा, लेबलमधील तुटी आणि भेसळीच्या संशयावरून ही सगळी जप्ती करण्यात आलेली आहे. अनावश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे तसंच सदर संस्थेनं परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढच्या आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी असलेलं बीजी गोयल अँड कंपनी या दुकानावर काल एफडीएचे अधिकाऱ्यांनी धाड टाकत कारवाई केलेली आहे. बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणी संशयित आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांचं हे दुकान आहे. बीजी गोयल अँड कंपनी होलसेल ऑफ ड्रायफ्रुट्स अँड स्पाइसेस अर्थात मसाल्याचं हे दुकान आहे. काल या ठिकाणी जवळपास 5 एफडीएचे अधिकारी दाखल झाले. 3 तास या ठिकाणी ते कारवाई करत होते. या ठिकाणी असले जे वेगवेगळे मसाले आहेत, हळद पावडर असेल, सोया चंक्स असतील, तीळ असतील, या सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. जवळपास 8 लाख रुपयाचं 4000 किलो जे माल आहे ते या ठिकाणी सील करण्यात आलेलं आहेत. यातील सॅम्पल्स जे आहेत, नमुने आहेत, ते लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी संशय आहे की यामध्ये मिक्सिंग करण्यात आलेलं आहे, भेसळ करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या दुकानामध्ये जे अटी नियम जे एफडीएच्या गाईडलाईन्सनुसार ठरवून दिलेले आहेत त्याचं देखील पालन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आणि त्याचबरोबर काही कागदांची देखील पूर्तता गोयल यांच्याकडून करण्यात आलेली नव्हती. ते देखील अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर या रिपोर्ट्समध्ये नक्की काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र एफडीएच्या अधिकाऱ्यांनी काल या ठिकाणी धाड टाकत ही मोठी कारवाई गोयल यांच्यावर केलेली आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे.